नमस्कार. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने तपास सुरू केला आहे. त्याबाबत नवनवीन अपडेट दररोज समोर निघून येत आहेत. नवनवीन खुलासे होत आहे. त्यासोबत न्यायालयाने वाल्मी कराड याला सीआयडी कोठडी सुनावली असून अशातच आता एक मोठी बातमी समोर निघून येत आहे. या बातमीमुळे वाल्मी कराड यांच्यामध्ये अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटे यांनी पवनचक्की कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुलीमुळे वाल्मी कराड यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, विष्णू चाटे यांनी चौकशी दरम्यान सांगितले आहे की वाल्मी कराड यांचे जे आहे पवनचक्की अधिकाऱ्यांसोबत फोनवरनं संभाषण झालं होतं. या प्रकारची त्यांनी कबुली दिली आणि यानंतर हा जो अहवाल आहे सीआयडीने न्यायालयात सादर केला असून याबाबत अशी माहिती समोर निघून येत आहे की विष्णू चाटे यांच्या फोनवरून जे आहे वाल्मी कराड यांनी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संभाषण करून त्यांना धमकी दिली होती व त्यासोबत त्यांच्याकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती. तर यामुळे वाल्मी कराड हे चांगलेच गोत्यात आलेले आहे आणि त्यांच्या अडचणीत दिवसांदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसत आहे. सदरील प्रकरणावर तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.